तर चला मग, तुम्हाला सुद्धा आवडतो का अंड्याचा रस्सा? तर चला मग मी बनवते आज मस्त सातारा स्पेशल झणझणीत अंड्याचं कालवण. तर त्यासाठी 4 अंडी उकडून घेतलेत आणि हा मसाला म्हणजे लसूण, खोबरं, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर यांचं वाटण छान असं पाणी न घालता करून घेतलं. आता अजिबात पाणी घालायचं नाही, शक्य तितक्या बिना पाण्याचंच करून घ्यायचं, म्हणजे तेलामध्ये असं बाहेर उडणार नाही मसाला. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, सगळा मसाला घातला. आता 7 ते 8 मिनटं हा मसाला चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे तेल सुटेपर्यंत. तर आता इथं मसाला चांगला भाजला गेला आहे, तर ह्याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातला, थोडासा चिकन मसाला घातला आणि चवीनुसार मीठ घातलं. थोडं पाणी घातलं आणि 1 मिनिटभर बारीक गॅसवरती छान तेल सुटेपर्यंत झाकून घेतलं, म्हणजे मसाला छान तयार होतो आणि भाजीला चव पण चांगली येते. आता मसाला तयार झाला आहे, त्याच्यामध्ये जसं हवं आहे त्या पद्धतीने इथं पाणी घालायचं. छान उकळी येऊन द्यायची. त्याच्यानंतर ही शिजवलेली अंडी अशा पद्धतीने चीर पाडून ह्या उकळी आलेल्या कालवणात घालायची आणि 7-8 मिनटं बारीक गॅसवरती मस्त अशी उकळी काढून घ्यायची. आता इथं मस्त तयार झाला आहे सातारा स्पेशल झणझणीत अंड्याचा रस्सा. तर चला, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून जरूर सांगा. तर चला भेटू.